आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काहीच नाही. माझ्यापासून लपवणार आहेस? अगं खरंच असं काही नाही. मगाशी सुचित्रा जे काय बोलली ना त्याबद्दल विचार करत होतो. तुला वाईट वाटलं असेल ना? तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तशीच आहे रे ती. विक्रांत, तिच्या वतीने मी सॉरी म्हणते. सॉरी कशाला म्हणतेस तू? बोलत नाहीयेस पण कळतंय मला. तिचं बोलणं लागलंय तुला. अगं असं काही नाहीये गिरिजा. म्हणजे तुला वाईट नाही वाटलंय? अगं वाईट वाटण्यासारखं ती असं काही बोललीच नाहीये. म्हणजे मला वाईट वाटलं नाहीये. मला वाटलं तू अपसेट आहेस म्हणून मी तुला फिरायला घेऊन आले. त्याबद्दल थँक्यू, पण तिच्या बोलण्याचं मला वाईट वाटलं नाही. उलट आता मला हायसं वाटतंय. का? आता माझा मूड चांगला आहे. विक्रांत, मला ना तुझं वागणं काही कळत नाहीये. मगाशी चेहरा पडला होता, गप्प गप्प होतास. सांगतो, सगळं सांगतो. चहा घेऊ आपण. चल. तस तर घरी चहा घेतला आपण. अजून एकदा घेऊ. ये दादा, 2 कटिंग द्या. आता तरी सांगणार आहेस का? सांगतो. चहा घे. विक्रांत, सांग ना, का मूड चांगला झालाय? गिरिजा, मी एक डिसिजन घ्यायचा ठरवलाय. कसला? कसला बिझनेस करायचा याचा. खरंच? काय ठरवलंयस? कसला बिझनेस करणार आहेस? चहाचा. चहाचा? हा, चहाचा. नाही, मला कळत नाहीये तू काय बोलतोस. अगं सिंपल आहे. या चहावाल्यासारखा आपण पण चहाचा बिझनेस सुरू करायचा. तुला खरंच हा बिझनेस करायचा आहे? काय हरकत आहे? नाही, हरकत नाहीये, पण हे असं एकदम अचानक कसं काय सुचलं? ऍक्च्युली सुचित्रा मस्करीमध्ये बोलून गेली, पण मला हे स्ट्राईक झालं. विक्रांत, हा मस्करीचा विषय नाहीये. अगं मी पण मस्करी करत नाहीये. हो, पण हाच बिझनेस का? तुला माझ्या हातचा चहा आवडला ना? हो, आवडला, पण मग झालं ना. अरे देवा, सुचित्राचं बोलणं याने खरंच मनावर घेतलेलं दिसतंय. कसला विचार करतेस? आय एम सॉरी. मला कळतंय तू हे का म्हणतोयस ते. तुला कळतंय ना, मग सॉरी कशाला म्हणतेस तू? उलट सुचित्राला मी थँक्यू म्हणायला हवं. तिने जर मस्करी केली नसती तर हे मला सुचलंच नसतं. अगं विक्रांत, तू खरंच चहाकडे बिझनेस म्हणून बघतोयस? हे बघ गिरिजा, भारतातले 70% लोक चहा पितात. बरं, चहाचा बिझनेस 12ही महिने चालतो आणि सगळ्यात कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये हा बिझनेस आपण सुरू करू शकतो. हे बघ, बरोबर आहे तुझं, पण तरीही मला असं वाटतं तू एकदा विचार कर. यात विचार करण्यासारखं काय आहे गिरिजा? अगं कुठल्याही नाक्यावर आपण चहाची टपरी टाकली ना तरी बिझनेस होणार आहे. आणि बघ, यात प्रॉफिट मार्जिन सगळ्यात जास्त आहे. काय झालं गिरिजा? विक्रांत, का तुला हा चहाचा बिझनेस करायचा? का ग? तुझा नवरा चहावाला असेल तर तुला आवडणार नाही? नाही. नाही, मी असं म्हणूच शकत नाही. विक्रांत, मी तुझ्याशी लग्न करते, तुझ्या बिझनेसशी नाही. 2 मिनिटांसाठी घाबरलो होतो मी. जोपर्यंत माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेम आहे तोपर्यंत मला काहीच आहे. तू कोणताही बिझनेस कर,
मी आहे तुझ्या पाठीशी. तुला चालेल ना? झालं तर मग. माझं काय रे, आम्ही मिडल क्लास माणसं. कोणतंही काम छोटं मोठं न मानता ताठ मानेने ते काम करतो. आई बाबांनी तरी हेच शिकवलं. एक प्रॉब्लेम आहे. काय? हा बिझनेस तुझ्या आई बाबांना पटेल? बाबांना पटेल, आईचं जरा कठीण आहे. तसं तुझ्या आईला दुखूनही काही करू नकोस. तिला दुखवण्याचा संबंधच नाहीये. बाबा समजवतील तिला. तुला वाटतंय ना सगळं नीट होईल? माझी खात्री आहे गिरिजा. मग देवाचं नाव घे आणि कर सुरुवात. फक्त तू माझ्या सोबत राहा. मी तर आहेच. तू आणि मी काय वेगळे होतो? आपण हे पाऊल उचलायचं ठरवतोय खरं. पुढे काय होईल काय माहित. हॅलो, मी डॉक्टर रेश्मा मयेकर बोलतेय. मला असं कळलं तुमच्याकडे वेकेन्सी आहे. अच्छा, फुलफिल झाली का? बरं ठीक आहे, परत असेल तर नक्की सांगा. येस शुअर, थँक्यू. काय करू, कुठेच वेकेन्सी नाहीये. रेश्मा, तुला एक न्यूज कळली का? काय? त्या विक्रांतचं काय झालं तुला माहित नाही? रोहन प्लीज, माझ्याकडे पास्ट वर बोलायला वेळ नाहीये. पास्ट बद्दल बोलतच नाहीये, फ्युचरची न्यूज सांगायला आलोय मी तुला. मग तुझी न्यूज आहे ना, तुझ्याकडेच ते. एकदा ऐकून तरी घे. बरं बोल, काय? विक्रांतला त्याच्या बाबांनी प्रॉपर्टी मधून, घरातून आणि बिझनेस मधून बेदखल केलंय. काय? हो. का? ते नाही माहित. मग अशी अर्धवट न्यूज घेऊन कशाला येतोस? ते जाऊ दे, त्यापेक्षा तू हा विचार कर, विक्रांत सोबत लग्न झालं असतं ना तर आता त्याच्यासोबत रस्त्यावर राहावं लागलं. विक्रांत रस्त्यावर राहतोय? हो, म्हणजे एक रात्र तरी राहिलात आणि आता काहीतरी ममता नगरच्या चाळीमध्ये कोणत्या तरी छोट्याशा खोलीमध्ये राहतोय. चाळी? बापरे, किती भयानक आहे हे. बरं झालं आमचं लग्न मोडलं. हो, तर आता त्याच्यासोबत चाळीत काहीच माहिती नाहीये. तुम्ही पण ना मीनाताई, आज त्यांनी गिरिजाचं घर सोडल्यान उद्या गिरिजा सोडता की नाही बघा शिरला का ना. मलाही तेच हवंय, पण आता त्याचे काय हाल होत असतील देव जाणे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणून औशीच्या हातचा जेवण प्रेमान पाठवलंस की काय? जेवण? जेवण कशाला पाठवीन? थोडे पैसे पाठवलेत मी त्याच्यासाठी. काय एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय त्यात? त्या बघा, माका ह्या काय पटलेला नाही हा मीनाताई. तुमचं विक्रांत आता काय घरी येत नाही शिरला का ना. तुम्ही हे असं बोलणार असाल ना तर फोन ठेवते मी. बघा, मी फक्त बोलतोय हो, पण तुम्ही करताच त्याचं काय करू? म्हणजे बघा, विक्रांतकडे 4 पैसे येऊ नये म्हणा त्याका नोकरी न मिळण्यासाठी आपण प्रयत्न केले की नाही? हो, पण आता तो बाहेर राहतोय, तेव्हा गिरिजाकडे राहत होता. मग ताच तर सांगते ना, हो बाहेर राहता म्हणजे त्याका पैसे लागतले आणि पैसे संपले की विक्रांत घरी येणार नाही. बरोबर आहे तुमचं. आत्ता विक्रांतच्या हाती पैसे देणं योग्य नाहीये. पटला ना तुमका? मग झाला तर नाही, आपण पण बघू ना त्या गिरिजासाठी तो अजून किती दिवस बाहेर राहतो ते. नाही, त्या काय तर बघा, पण हे तो माणूस जातो ते आधी थांबवा ना. हो हो, ठेवते मी फोन. हॅलो, बॅग घेऊन परत इकडे ये. प्लॅन कॅन्सल. ही बाई असाच जर सगळा माझा ऐकत राहिली ना तर हिच्या आणि हिच्या मुलाच्या आयुष्याची राख रांगोळी करूक माका जास्त वेळ लागायचो नाही शिरला कानात.
डोळे फाडून काय बघतोयस? काय काय विचारते मी? काय बघतोयस? छान सरप्राईज दिलं सा, मस्त. मी कुठलं सरप्राईज दिलंय? किती लवकर मन बदलतं ग तुझं. तू काय बावळट आहेस का? खरंच मलाही असंच वाटत होतं, बावळट आहेस तू. पण तसं नाहीये, एक नंबरची नालायक आहेस तू. माइंड युअर लँग्वेज निखिल. काय झालं, खरं बोललो म्हणून झोंबलं का? मला माहितीये ना, आज विक्रांतवर अशी परिस्थिती आहे म्हणून नको झालाय तुला तो, हो ना? तू काही काय बोलतोयस? सिरियसली मी काही बोलतोय? कोण कोण म्हणाल तुला असं? तू स्वतः. जेव्हा त्याच्याकडे पैसा होता, प्रॉपर्टी होती, तेव्हा कायदा मोडून तू त्याच्याशी लग्न करायला निघाली होतीस. आणि आज त्याच्याकडे काही नाही म्हणून त्याचा गेम ओव्हर, हो ना? हे बघ, तू उगाच नाही, तशीच आहेस तू. उगाच त्या बिचाऱ्या गिरिजाला नावं ठेवत होतीस. हो, तुला आता गिरिजा बिचारी वाटायला लागली? अगं वाटायचं काय, आहेच ती. निस्वार्थी मनाने सगळ्यांसाठी सगळं करते, सगळ्या जबाबदाऱ्या उचलते. हे बघ, तू तिची चिंता करण्यापेक्षा ना तुझी चिंता कर. माझी चिंता करायची मी केव्हा सोडली, कारण मला माहिती उद्या जर माझ्यावर अशी वेळ आली ना तर पळून जाणारी पहिली तूच असशील. आधी गेली होतीस ना तशीच. रेश्मा, खरंच आज माझ्या मनातनं तू उतरलीस. आपलं लग्न ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. वहिनी, डबा तयार आहे, घ्या. थँक्यू. ताई, मी येऊ का? ये ना, ये बस, ये. प्राची, बाय पाणी आण तिच्यासाठी. हो. मयुरी, तू इथे? हो, म्हणजे मला कसं येऊ ते कळत नव्हतं, पण आई मी निघते. अगं थांब ना थोडा वेळ. कशाला? मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाहीये. आणि तू इथे आलीच का ग? अगं सुचित्रा, तू असं का बोलतेयस? तू चिडलीयस का माझ्यावर? या सगळ्याचा विचार करण्यापेक्षा ना तू तुझ्या आईचा विचार कर. हो, तू इथे आलीयस हे त्यांना कळलं ना तर 2 शब्द आम्हालाच ऐकवतील त्या. मुळात तू इथे आलीयस हेच मला पटलेलं नाहीये मयुरी. चिटल्या, घरी आलेल्या पाहुण्यांशी असं बोलतात? नाही, तुम्ही प्लीज तिला काही बोलू नका. तिचं चिडणं स्वाभाविक आहे. खरं तर मी इथे माफी मागायलाच आले होते. जे काही घडलं त्यात गौरवची काहीच चूक नव्हती. चूक नव्हती ना त्याची? मग तुझी आई त्याला एवढं का बोलली मयुरी? अगं कारण तिने आम्हाला एकत्र रूम मध्ये बघितलं, ते बघून तिचा गैरसमज झालाय. पण त्रास आम्हाला भोगावा लागला ना, त्याचं काय? चिटल्या, ही काय बोलायची पद्धत झाली? नाही, तिचं बरोबर आहे. आईने इथे येऊन तमाशा केला ते चुकीचंच होतं. प्लीज मला जमलं तर माफ करा. आईच्या वतीने पण मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते. जाऊ दे गो बाय, जे झालं ते झालं. नाही, पण माफी तर मागायलाच हवी ना. आईने उगाचच तुम्हा सगळ्यांची मनं दुखावली. खरं तर मला गौरवची ही माफी मागायची होती. तो आहे का घरी? त्याची माफी मागितली असती तर माझं थोडं गिल्ट कमी झालं असतं. तो नाही भेटू शकणार, तो बिझी आहे अभ्यासात. हो, पण 2 मिनिटं तिच्याशी बोलले तर काय हरकत आहे? वहिनी, हरकत नव्हती अगं, पण त्यानेच मला सांगितलंय कोणीही मला डिस्टर्ब करायचं नाही म्हणून.
मयुरी, तू इथून घरीच जाणार असशील ना ग? हो. का ग? चल ना मग एकत्रच जाऊयात. अगं पण चल चल अगं चल ना. अगं सुचित्रा, एकत्र जाऊयात चल. हे चिटल्याचं वागणं ना अजिबात आवडलेलं नाही मला. कधी मोठी होणारी पोर. जाऊ दे गाई, आता तू सुचित्रावर नको चिडूस. ताई आत येता का? तो डबा उघडत नाहीये. चला ना. आले. सुचित्रा हळू काय करतेस? कुठे ओढत नेतेस मला? दादापासून लांब. पण का? हा प्रश्न तू मला विचारतेस? स्वतःला विचार ग. हे बघ सुचित्रा, मला माहितीये जे झालं ते माझ्यामुळे झालं, पण गौरव त्याची एवढी मोठी शिक्षा का देतोय? कारण तुझ्या आईने इथे येऊन त्याची लायकी काढलीये ना, म्हणून. म्हणूनच तर मला त्याला सॉरी म्हणायचंय. हे बघ, तू इथे त्याला का भेटायला आलीयस ना हे माहितीये मला. तर तुझे कॉल उचलत नाहीये म्हणून आलीयस ना तू? हो, कारण मला त्याला सांगायचंय की मी माझ्या आईला समजवायचा खूप प्रयत्न केला, पण ती ऐकतच नाहीये. आता हे सांगून काही होणार नाहीये. सुचित्रा, सुचित्रा, अगं मी माझ्या आईशीही बोलणं टाकलंय ग. मला प्लीज त्याला भेटून एकदा हे सगळं सांगू दे. हे बघ, मला नाही वाटत आता हे सांगून फरक पडेल. मग तूच सांग आता काय करू मी? तुम्ही माझं घर उद्ध्वस्त करायचं ठरवलंय का? तुम्ही काय बोलताय? खरंच आम्हाला काय कळत नाही हो. कळून सवरून ही असली नाटकं करू नका. आई, अगं तू काही काय बोलतेस? गप्प बस. बरोबर तेच बोलतेय मी. हे बघा, तुम्ही शांत व्हा. चिडचिड करून तुम्हालाच त्रास होईल. मला त्रास झाला तर तुमचं मन भरेल ना. मग झालं तर. असं का बोलताय तुम्ही? अहो मी फक्त बोलते, पण तुम्ही तसं वागताय. हो खरंच आम्ही काहीच नाही केलं. हो, मग विघ्नेश मला न सांगता इथून गेलाच कसा? तुमच्या घरी राहत होता ना तो, तुम्ही त्याला जाऊच कसं दिलत? काय एकमेकांच्या तोंडाकडे काय बघतायत आता? बोला बोला. मला तर वाटतंय तुम्ही माझ्या मुलावर जादू टोणाच केलाय. विघ्नेशराव खरंच तुम्हाला काही न सांगता गेले? अरे रे, आज कळते का तुम्हाला? वाईट वाटलं ना ऐकून? अहो बास झाली तुमची नाटकं. चांगलंच ओळखून आहे मी तुम्हाला. कोळून प्यायले मी. मला असं वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आम्हाला खरंच काही माहित नव्हतं. वा, आली सपोर्टिंग ऍक्ट्रेस. छान छान तयार केले हिला. आई, आता तू वाटेल ते बोलतेस हा? तू गप गा. अगं तुला काय करणार? मला काय वाटतंय ते. माझा मुलगा मला न सांगता जाऊच शकत नाही. अहो खरंच सांगतो आम्हाला याबद्दल काहीच माहित नाही. गप बसाव तुम्ही. कोणाला गंडवताय? हेच पाहिजे होतं ना तुम्हाला? मला त्रास देऊन काय आनंद मिळतो तुम्हाला? खरंच असं काही नाहीये. असंच आहे. माझ्या दोन्ही मुलांना माझ्यापासून लांब करायचं होतं तुम्हाला, आणि तुम्ही तेच केलंय. आता बघा ना, ही मयुरी मला न सांगता मला अंधारात ठेवून आली इथे. आई, अगं त्यात त्यांचा काय दोष आहे? हो ग, यांचा काहीच दोष नाही. जो काही दोष आहे ना तो माझाच आहे. मीच तुझ्यावर लक्ष ठेवायला कमी पडले. आणि आता ह्या गौरवनी नाही नाही ते सगळं भरवलं असेल तुझ्या मनात. बस झाला. ऐकून घेतो म्हणून तुम्ही काही बोलणार का? तुमची मुलगी स्वतःहून आली आमच्या घरी. विचारा तिला, कोणी निमंत्रण घेऊन आलं नव्हतं तुमच्या घरी. छान खोटं बोलतोयस तू पण. आई, अगं त्याला खरंच काही माहित नव्हतं मी इथे येणार आहे त्याबद्दल. कोणाला शिकवताय तुम्ही? हा, ए फोनवरती काय बोलणं सुरू असतं ना तुमचं मला चांगलंच माहितीये. ओ काही काय बोलता तुम्ही? आम्ही काही फोनवर वगैरे बोलत नाही. ए मला काय दूध खुळी समजलास काय तू? दिवसातून 100 वेळा फोन होत असतील तुमचे. बरोबर आहे तुमचं. नाही, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तुमची मुलगी मला 100 वेळा फोन करते आणि मी तिचा एकही फोन रिसिव्ह करता विचारा तिला. गौरव
तू जरा शांत हो, थांब. हे बघा, तुम्ही पण जरा शांत व्हा. चिडचिड करून कुठलेच प्रश्न सुटणार नाही. मला सोडवायचेच नाही ते प्रश्न. आणि ए तू माझ्या मुलीपासून लांब राहा, सांगून ठेवते. अहो मी लांबच आहे हे तुम्ही तुमच्या मुलीला सांगा. गौरव, अरे तू तरी शांत बस ना. आई थांब. कळलं कळलं तुझ्या आईचं आमच्याबद्दल काय मत आहे, कळलं तुला? मी हात जोडतो पण माझ्यापासून लांब राहा. आणि हो, तुझी आई जर सतत माझ्या घरच्यांचा असा अपमान करणार असेल ना, तर हे मी खपवून घेणार नाही. शेवटचं सांगतोय, मला भेटायचा प्रयत्न पण करू नकोस. गौरव, गौरव, मयुरी, हा विषय आता इथेच संपलाय. यापुढे इथे मला दिसलीस तर परत याद राख, माझ्याशी गाठे. लक्षात ठेव तू. आणि विघ्नेशला पण मी बघणारच आहे आता. चल घरी चल तू. आई, अगं आई, चल. तुला पण काय भिकेचे डोहाळे लागले देव जाणे. आई थांब, अगं ऐकून तर घे माझं. काय ऐकून घेऊ तुझं? हा, चल घरी चला दे. आई थांब, अजून किती तमाशे करणार आहेस तू? मी तमाशा करते म्हणजे तुम्ही कसंही वागायचं आणि मी काही बोलायचं सुद्धा नाही का? हो, कारण चुकीचं वागतेस तू. आणि काय ग, प्रत्येक गोष्टीचं खापर वहिनीच्या घरच्यांवर काय फोडतेस? कारण हे जे काही सगळं घडतंय ना, ते त्यांच्यामुळेच घडतंय. अगं तुला कळत नसेल पण मला सगळं कळतंय. तुला कळत असतं ना तर तू चुकीचं वागतेस हे सांगायची मला गरजच पडली नसती. वा, आता आईच्या चुका काढणार आहेस तू? काढाव्या लागतात, कारण तुला सांगून सुद्धा कळतच नाहीये. मयुरी, आवाज वाढवून काही होणार नाही आई. आवाज मलाही वाढवता येतो, पण तू माझी आई आहेस म्हणून तुला शांतपणे सांगते. आणि तुझ्या अशा वागण्यामुळे गौरव माझ्याशी बोलत नाहीये आई. आणि अजून एक, तुझा मुलगा तुझ्यापासून लांब गेला त्याच्यासाठी तूच जबाबदार आहेस. म्हणजे सगळीकडे मीच चुकते असंच ना? हो, कारण तू समजून घ्यायला कमी पडतेस आई. अगं आई आहे मी तुमची, मी समजून घ्यायला कमी पडते? अनफॉर्च्युनेटली हो. आणि माझ्या बाबतीत म्हणशील तर तू माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नाहीस आई. अगं आई आणि मुलीमध्ये मैत्रिणीसारखं नातं असतं, पण तू माझी मैत्रीण व्हायचा कधी प्रयत्नच केला नाहीस. मयुरी, हे बघा, आधी ही टपरी अगदी खूप चालायची, पण एकाला चालवायला दिली आणि तो आळशी निघाला. मला माहिती आहे ही टपरी फार दोन्ही झाली आहे, पण त्यात मी तुम्हाला काही मदत करू शकत नाही. ते तुमचं तुम्हालाच बघावं लागेल. हा, भाड्यात मी मात्र कमी जास्त करू शकतो हवं तर. काय म्हणतो विक्रांत? मला असं वाटतं विचार करायला काही हरकत नाही. काका, नवीन बिझनेस सुरू करतोय, थोडं सांभाळून घ्या. अरे आपण आपल्या माणसाला समजून नाही घेणार तर कोण घेणार? बरोबर आहे तुमचं. थँक्यू काका. माझं म्हणणं ऐकाल तर तुम्ही बिंदास बिझनेस सुरू करा. आता तुम्ही निखिलच्या ओळखीचे आहात तर मग काही प्रश्नच नाही. काका, माणसं खूप चांगली आहेत, तुम्ही निश्चिंत राहा. हो ना, मग काय झालंच की. काय बोलतेस तू? तू एक काम कर, तू गाडीवर बस, मी तुला घरी सोडते. नाही ताई, मी ते घर कायमचं सोडून आले. काय? तू काय बोलतेस कळतंय का तुला? हो, मी त्या घरी परत जाणार नाही. तू पण का? काही नाही मयुरी, काय झालं? ते माझ्या आयुष्यात घडायला नको ना, तेच सगळं घडतंय. पण तुला माहितीये ताई, या सगळ्याला जबाबदार माझी आई आहे. तर काय केलंय त्यांनी? ताई अगं,
आता मला तूच सांग की काय करायला हवं. हे बघ तू आधी शांत हो, रडू नको. मला सांग तू काय करणार आहेस, कुठे जाणार आहेस? माहित नाही, मी कुठेही जाईन, रस्त्यावर राहीन, पण मी पुन्हा त्या घरी जाणार नाही ताई. मयुरी काय वेड्यासारखं बोलतीयस तू? तू चल माझ्या बरोबर, आपण बघू काय करायचं. नको ताई, तू प्लीज जा इथून, मला थोडा वेळ एकटं राहू दे. मयुरी ताई म्हणतेस ना, मग माझं ऐक आणि गाडीवर बस. अगं ताई पण तू. मयुरी बस, आता मी तुझ्या आईला बोलते. दादा बोलायचं होतं, मी डिस्टर्ब नाही ना करते तुला? नाही ना, बोल ना, काय झालं? तुझा मूड ऑफ आहे ना रे? हा म्हणजे थोडासा. सॉरी. अगं तू काय सॉरी म्हणतेस? तिच्या आई बरोबर येण्याआधी मयुरी एकटी तुला भेटायला आली, पण मी तिला भेटू दिलं नाही. नाही अगं, तू जे केलंस ते चांगलंच केलं. दादा पण मी रागाच्या भरात जरा जास्तच बोलले तिला. मी पण सगळा राग तिच्यावरच काय. वहिनींनी सांगितलं मला. मी पण ना खूप बोलले अरे तिला. ऍक्च्युली या सगळ्यात तिची काहीच चूक नाहीये. तुला कसं वाटलं असेल? तू का वाईट होतून घेतेस? ठीक आहे दादा, तुला कोणी काही बोललेलं मला सहन होत. सॉरी, पण मला मयुरीचा अपमान करायचा नव्हता. तिथल्या अगं तू का सॉरी म्हणते? बघ, मला माहिती तू जे काही केलंस ते माझ्यावरचं प्रेमापोटी केलंस. दादा तू हळवायस ना, म्हणून तुझी काळजी वाटते. तू दाखवत जरी नसलास तरी आमच्याबद्दलचं प्रेम दिसतं तुझ्याकडे. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. तू अभ्यास कर, मोठा हो, मग हवं ते कर. तुला कळतंय ना मी काय बोलते? दादा, आई आणि ताईच्या खूप अपेक्षा आहेत आपल्याकडे. त्या आपल्याला पूर्ण करायला हवं. त्यांना त्रास होईल असं काही वागायला नको ना आपण. माहितीये मला, तू नको काळजी करूस. माझा निर्णय झालाय. काय? जोपर्यंत मी IPS ऑफिसर होत नाही तोपर्यंत मी कुठल्याच गोष्टीत अडकणार नाही. आणि मी तुला प्रॉमिस करतो, त्यापुढे मी भावनेच्या आरी जाणार नाही. आणि या सगळ्यात मी आहेच तुझ्या बरोबर. काका, ओ काका. काका काय झालं? अहो काका, पेढे घ्या. पेढे? काय गुड न्यूज देतोय? नाही, तुमचा अंदाज चांगला आहे, पण गुड न्यूज देण्यासाठी आधी माझं लग्न व्हायला हवं. हा ते पण आहे, पण मग पेढे कशासाठी? नका काळजी करू. साहेब, हेच ते घर. तुमची पक्की खात्री आहे? साहेब, तो मुलगा माझ्या मयुरीला खूप त्रास देतो. तुम्ही काही झालं तरी त्याला सोडू नका. ऍक्च्युली काय आहे, कायद्यात बसत नाही. मग तो मुलगा माझ्या मुलीला त्रास देतो ते बसतं का तुमच्या कायद्यात? तसं नाही. घर सोडून तिला 24 तास सुद्धा झाले नाही आणि आपण ऍक्शन घेतोय. त्याने काय फरक पडतो? हे कायद्याला धरून नाही. तुमच्या भावाचे आणि माझे जवळचे संबंध आहेत म्हणून मी तुमच्यासोबत आलोय. साहेब, या क्षणी माझी मुलगी सापडणं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही चला बघू माझ्यासोबत. ठीक आहे. कमाल झाला चहा वहिनी. गौरव कुठे?
काय झालं? पोलिसांना घेऊन का आलात तुम्ही? गौरव कुठे? मी बोलवते. लवकर. पण काय झालंय? काय काय केलं माझ्या गौरवने? त्यालाच विचारा. काय झालं? काय झालं? माझी मयुरी कुठे? काय? गौरव, माझ्या मयुरीला कुठे लपवून ठेवलेस ते सांग, नाहीतर ना मी तुला सांगू. मॅडम प्लीज तुम्ही कायदा हातात घेऊ नका. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, ह्याला तुम्ही पहिल्यांदा अटक करा. ह्यानीच किडनॅप केले माझ्या मयुरीला. अहो मी असं का करेन? कोणी काय केलं ते आम्ही शोधूच. सध्या तरी यांची तुझ्या विरुद्ध कंप्लेंट आलेली आहे. काल रात्रीपासून यांची मुलगी घरी आलेली नाहीये. मॅडम तुमचा याच मुलावर का संशय आहे? हो, कारण हाच त्रास देतोय मयुरीला. आणि मयुरी शेवटचं ह्यालाच भेटायला गेली होती. काकी तुमचं ना आता अति होतंय. त्या दिवशी पण तुम्ही आमच्या घरी आलात आणि आमच्याच घरात येऊन त्याचा अपमान केलात आणि आता तुम्ही त्याच्यावर किडनॅपिंगचा आळ घेताय. हो, कारण मला माहितीये ह्यानीच मयुरीला किडनॅप केलंय. अहो तुमचा प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही हात धुवून त्याच्या मागे का लागलात? तुम्हीच प्रॉब्लेम आहात माझा. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आधी ह्याला विचारा बघू की ह्यानी कुठे लपवून ठेवले माझ्या मयुरीला. सर, माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी असं काहीही केलेलं नाहीये. खोटं बोलतायत हे. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आधी यांच्या घराची झडती घ्या. दादा, अरे तू सांग ना यांना की तू तिला भेटलास नाही. सांग, अरे बोल काहीतरी. त्याने किडनॅप केलंय मयुरीला. तो काय बोलणार आहे आता? एक मिनिट. हे बघा साहेब, मी मयुरीला भेटलेलो नाहीये. ती यांच्यासोबत आमच्या घरी आली होती आणि यांच्यासोबतच निघून गेली होती. त्यामुळे ती आता कुठे मला काहीच माहिती नाहीये. हो साहेब, ह्या तिला नंतर कुठे घेऊन गेल्या आम्हाला नाही माहित. हे सगळेजण खोटं बोलतायत. या सगळ्यांनी मिळून किडनॅप केले माझ्या मयुरीला. एकतर आधी माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलं आणि आता माझ्या मुलीला लपवून ठेवलेत. हा सुचित्रा बोल. हॅलो विक्रांत, तू कुठे आहेस? हे काय घरीच चाललोय. का ग? एक मोठा प्रॉब्लेम झालाय रे. काय झालंय? ती मयुरीची आई पोलिसांना घेऊन घरी आलीये. काय? का पण? काल रात्रीपासून मयुरी घरी आलेली नाहीये. तर त्या बाईला वाटतंय गौरव दादानी मयुरीला किडनॅप केलाय म्हणून. विक्रांत, मला काय करू ना काहीच कळत नाही. प्लीज तू ये ना इथे. ऐक, तू काळजी नको करू. मी येतो तिकडे. फक्त मी येईपर्यंत त्यांना थांबवून ठेव. हा, आलोच मी. प्लीज प्लीज लवकर या विक्रांत, प्लीज. ठेवते. गौरव मयेकर. बघा इन्स्पेक्टर साहेब, ह्याला तुम्ही पहिल्यांदा अटक करा. ह्यानीच किडनॅप केले माझ्या मयुरीला. साहेब ऐका. थांबा. मी नवीन बिझनेस सुरू करतोय. कसला? चहाचा. ताई 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 आई, ताई कुठे आहे ग? अगं आत्ताच बाहेर गेली. का? काय काम होतं? हे देवा, असं काम होतं तिच्याकडे. मग एवढं काय झालं? फोन करून बोलून घे ना तिच्याशी. हा थांब, करते तिला कॉल. अरे देवा, पेंटर चेंज करायचा असेल तर मला स्वतः जाऊन ऍप्लिकेशन द्यावं लागेल. काय गो, फोन करणार होतीस ना? हो ग, मी ना विचार करत होते की मी डिरेक्टली हॉस्पिटलला जाऊनच विचारते तिला. हा बर. पुन्हा काय ह्या सविता वहिनी फोन करतायत आता? काय? हॅलो, बोला. आज कशी काय परत आमची आठवण आली? काय हो, तुम्हाला तुमच्या मुलाची जराही काळजी नाहीये का? असं का बोलताय? नाही, तुम्ही विक्रांत आणि गिरिजाचं लग्न लावून देताय म्हणून विचारते मी. असं काही नाहीये. अहो मग लवकरात लवकर ते लग्न मोडा आणि विक्रांतला घरी घेऊन या.
तुम्ही असं टोकाचं का बोलताय? अहो तुम्हाला माहित नाही मयेकर फॅमिली केवढी भयानक आहे. मी कोळून प्यायली त्यांना. नाही, त्याचा अंदाज आहे मला. अहो नुसता अंदाज आहे म्हणून काय होणार आहे? तुम्ही अंदाज घेत बसाल आणि ते त्यांची पुढची चाल खेळून मोकळे होतील. मी बरं असं होऊ देईन. अहो मी पण असंच म्हणत राहिले आणि ते तिकडे माझ्या मुलावर जादू करून मोकळे झाले सुद्धा. मला वाटतं तुम्ही वेळच्या वेळी काहीतरी करायला हवं होतं. तुम्हाला काय वाटतं मी काही केलं नसेल? अहो डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होते मी, पण माझी दोन्ही मुलं त्यांच्या बाजूनेच बोलायला लागली. म्हणजे? अहो विघ्नेश झालाच, आता मयुरीला सुद्धा नादाला लावले त्यांनी. अहो काय सांगता काय? मग तुम्हाला माहितीये ना, अहो विघ्नेश तर मला काही न कळवता इंदोरला शिफ्ट झाला. काय? एवढंच नाही, मयुरी काल माझ्या नकळत घर सोडून निघून गेली होती. विक्रांतही आता घर सोडून गेलाय, म्हणून मी तुम्हाला सांगते त्याला लवकरात लवकर घरी घेऊन या. हो हो, माझाही तसा प्रयत्न चालू आहेच. काय सांगू तुम्हाला, मला किती त्रास होतोय ते. नाही तुमचं दुःख मी समजू शकते हो. माझा मुलगाही असाच घर सोडून गेला आणि परत आलाच नाही. नाही नाही, माझ्या बाबतीत असं काही होणार नाही. माझ्या बाबतीत जे घडलंय ना ते दुसऱ्या कोणाच्याही बाबतीत घडू नये असंच मला वाटतं. म्हणून सांगते मी तुम्हाला, गिरिजा आणि विक्रांतचं लग्न लगेच मोडून टाका आणि विक्रांतला घरी घेऊन या तुम्ही. हो हो, मी बघते काय ते. ठेवते. यांचं बरोबर आहे. विक्रांत हाताबाहेर जायच्या आधी त्याला घरी आणायला हवं. गिरिजा, आपल्या कल्पना सत्यात उतरतायत. बरं वाटतंय. आज आपण उद्घाटन करणार आहोत. मला माहितीये आज आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे, पण ही फक्त सुरुवात आहे विक्रांत. आणि आयुष्यात सुरुवात होणंच गरजेचं असतं. खरं सांगू, थोडा नर्वस झालोय मी. त्यात काय नर्वस होण्यासारखं? सगळं आयुष्यात पहिल्यांदा घडतंय माझ्या गिरिजा. आयुष्यात माणूस सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच करत असतो. पण तू दडपण नको घेऊ, मी आहे ना. गिरिजा, मी खूप लकी आहे ग. का? कारण तुझ्यासारखी मैत्रीण मला बायको म्हणून मिळाली. काही असतं तुझं. अगं खरंच, जगात चांगली बायको कुणाला मिळाली असेल ना तर ती मला मिळाली. पास झाला. बरं गिरिजा. अरे अगं जा तू, तुला उशीर होईल. अरे थांबते थोड्या वेळ, मदत करते. मी सगळं करतो, तू काहीच टेन्शन घेऊ नको. तू जा, उगाच उशीर होईल माझ्या. ठीक आहे, बाय. बाय.